हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्यामधला आपला टॉपिक आहे हार्ट. हा आपला थर्ड व्हिडिओ आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओमध्ये रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन कव्हर केले. आता आपण सुरुवात करणार आहोत दिल से. सो हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम. ॲज यू ऑल नो, हार्ट काय करणार आहे? ब्लडला पंपिंग वगैरे करायचं काम करणार आहे. आणि ते रेडिश ब्राऊन कलरमध्ये बघायला मिळतं. का? कारण हार्टमध्ये ब्लड आहे. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन रेड कलरचं असतं, म्हणजे ब्लडला रेड कलर देतं. सो दॅट्स वाय आपलं हार्ट कसं असतं? रेडिश ब्राऊन कलरमध्ये बघायला मिळतं. मस्क्युलर ऑर्गन आहे, हॉलो आहे, रफली साईज आहे. आपली प्रत्येकाची जी मूठ आहे तेवढी आपली हार्टची साईज असते, अराउंड तेवढी असते. त्याचं ॲव्हरेज वेट अराउंड बस 250 ग्राम, 300-250 ग्राम आहे. 300 ग्राम इन मेल्स एंड 250 ग्राम इन फीमेल्स. 250 ग्राम का दिल. It is conical in shape and it lies in the mediastinum, that is the space between two lungs. So तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, कहा गए हमारे फेफड़े, ओके. सो या ठिकाणी आहेत आपले लंग्स, आणि लंग्सच्या या ठिकाणी लेफ्ट साईड कुठली आहे? ही लेफ्ट साईड आहे, कदाचित तुमची पण हीच लेफ्ट साईड असेल ना. सो ही लेफ्ट साईड आहे, तर लेफ्ट साईडकडे थोडंसं आपल्याला हार्ट जास्त पाहायला मिळतं. इथे असं समथिंग हार्ट जे आहे तर ते असणार आहे. ओके. सो हे जे आहे तर ते फेफड़ों के पीछे छुपा हुआ हार्ट, 250 ग्राम का हार्ट. ओके. सो तो हार्ट इथले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस. सो हार्ट इज एन्क्लोज्ड इन द मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड ॲज पेरिकार्डियम. ज्याप्रमाणे प्युरल मेम्ब्रान प्रेझेंट होते लंग्सच्या भोवती, त्याप्रमाणे याच्यामध्ये काय आहे? पेरिकार्डियम प्रेझेंट आहे. पेरिकार्डियमचे दोन लेयर्स आहेत. फायब्रस लेअर जो की आउटर लेअर आहे, आणि सेरस लेअर जो की इनर लेअर आहे. सो दोन लेयर्स आहेत हार्टचे, ज्याला आपण म्हणणार आहोत फायब्रस लेअर आणि सेरस लेअर. सो या ठिकाणी तुम्हाला दोन्ही लेयर्स पाहायला मिळतील. सो बेसिकली हा जो आहे हा पेरिकार्डियम आहे, जो की हे ॲक्च्युली हार्टचा आतला भाग आहे. त्याच्या भोवती ही एक पेरिकार्डियम आहे. पेरिकार्डियमच्या बाहेरच्या लेअरला आपण फेरस पेरिकार्डियम म्हणतो, जे की तुम्हाला इथे ऑलरेडी बघायला मिळते. आणि जी आतली लेअर आहे ही वाली पिंक व्हाईट कलरची, तर त्याला आपण म्हणणार आहोत सेरस पेरिकार्डियम. ओके. नेक्स्ट. सो सेरस पेरिकार्डियम सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे, इलास्टिक आहे. इट फॉर्म्ड ऑफ स्क्वामस एपिथेलियम, आणि ते फर्दर अजून डिव्हिजिबल आहे दोन याच्यामध्ये, परायटल स्पेस किंवा परायटल अँड विसरल लेअरमध्ये. ओके. सो या ठिकाणी हे जे आपलं सेरोस लेअर आहे, ते सेरोस लेअरमध्ये पण परत दोन लेअर पडतात, एक तर परायटल बाहेरचं आणि आतमधलं म्हणजे विसरल. ओके. विसरेल, सो ते लक्षात ठेवा, विसरेल. ओके. आमचा जोक होता. नेक्स्ट आहे विसरल आणि परायटल लेयर्स ऑफ द सिरस पेरिकार्डियम आर सेपरेटेड बाय अ पेरिकार्डियल स्पेस. दोघांच्या मध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी स्पेस आहे. सो हा जो स्पेस आहे याला आपण म्हणणार आहोत पेरिकार्डियल स्पेस, जो की अबाउट 50 ml असतो. 50 ml ब्लड त्या ठिकाणी मावू शकेल. पण विच ॲक्ट्स ॲज अ थिक शॉक ॲब्झॉर्बर. ते शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं, जेणेकरून एखादा असा आघात जर आपल्या हार्टवरती झाला तर पहिलं ते ॲब्झॉर्ब करणार, कारण डायरेक्ट हार्टला कसं काय म्हणजे हे होईल ना. सो पहिल्यांदा ते ॲब्झॉर्ब करणार आणि मग हार्टकडे ते इम्पल्सेस हळूहळू जाणार. नेक्स्ट आहे दिस स्पेस इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. याच्यामध्ये पेरिकार्डियल फ्लुइड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि ते शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतं. इट ऑल्सो हेल्प्स द हार्ट मॉइस्ट आणि ॲक्ट ॲज अ लुब्रिकेंट. आणि हार्टला मॉइस्ट वगैरे पण ठेवायचं काम करतं. हार्ट ड्राय नाही पडला पाहिजे, कारण हार्टला ब्लडला पंप करायचा आहे, ॲब्झॉर्ब करायचं आहे. ओके. आता हार्ट वॉल. हार्ट हे मेसोडर्मली ओरिजिनेटेड आहे. इट्स वॉल इज फॉर्म्ड ऑफ 3 लेयर्स, दॅट इज बाहेरचा आहे एपिकार्डियम, मधला आहे मायोकार्डियम, आणि इनर लेअर आहे ते म्हणजे एंडोकार्डियम. असे 3 लेयर्स पासून हार्ट बनलेलं आहे. एपिकार्डियम थीन आहे आणि फॉर्म्ड बाय द सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वामस एपिथेलियम. एपिकार्डियम हे थीन आहे, बाहेरचा लेअर जो आहे तो थीन आहे, आणि स्क्वामस एपिथेलियम पासून बनलेला आहे, रेस्टिंग ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. नेक्स्ट आहे मायोकार्डियम. मायोकार्डियम थोडासा थिक लेअर आहे, जो की कार्डिएक मसल्स पासून बनलेला आहे. नेक्स्ट आहे एंडोकार्डियम, जे की सिंगल थीन लेअर आहे, जो की स्क्वामस एपिथेलियम पासून बनलेला आहे. ओके. सो बेसिकली 3 लेयर्स आहेत हार्टमध्ये. हार्टच्या वॉलमध्ये इट इज एपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. सो तुम्हाला डायग्राममध्ये पाहायला मिळतंय की हा आतला लेअर आहे, दॅट इज मायोकार्डियम. त्याच्या बाहेरचा लेअर आहे, दॅट इज कार्डियम. आणि हे जे पूर्ण बाहेरचा आउटर आहे, दॅट इज कॉल्ड एज एपिकार्डियम. हा जो विसरल लेअर आहे सेरोसाचा, हा जो एक थोडासा पिंकच्या शेडमध्ये जो तुम्हाला इथे बघायला मिळतोय, त्याला आपण म्हणणार आहोत एपिकार्डियम. ओके. एपिकार्डियम. नेक्स्ट आहे द एपिकार्डियम अँड द एंडोकार्डियम. हा प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहेत, आणि मायोकार्डियम जे आहे तर ते रिलॅक्सेशनसाठी, कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे हार्टच्या. ओके. एपिकार्डियम आणि एंडोकार्डियमचं काम काय आहे? प्रोटेक्शन करणं वगैरे. बट मायोकार्डियमचं काम आहे की रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शनवरती वगैरे हे करणं, त्याच्यावरती काम करणं, किंवा त्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहे. आता हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर. तर ह्युमन हार्टमध्ये 4 चेंबर्स आहेत.
दोन सुपिरियर चेंबर्सला आपण ॲट्रिया म्हणतो आणि इन्फेरियर दोनला आहेत सुपिरियर्स म्हणजे वरचे. ओके. सो या हार्टला जर आपण बघितलं ओपन हार्ट आहे का, हा, तर याच्यामध्ये हे जे वरचे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, कलर दिसत नाही हा. सो हा जो वरचा आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲट्रिया आणि हे जे खालचं आहे त्याला आपण म्हणणार आहोत वेंट्रिकल्स. सो ही लेफ्ट साईड कन्सिडर करायची नेहमी आणि ही राईट साईड कन्सिडर करायची नेहमी. ओके. सो लेफ्ट ॲट्रिया वरती आहे, लेफ्ट वेंट्रिकल खाली आहे, राईट ॲट्रिया वरती आहे, राईट वेंट्रिकल खाली आहे. इन्फेरियर काय आहे वेंट्रिकल, सुपिरियर काय आहे ॲट्रिया किंवा ऑरिकल्स. Externally, the atria are separated from ventricles by a transverse groove called as coronary sulcus or the anteroventricular groove. So, एक्सटर्नली जर आपण बाहेरून पाहिलं तर या ठिकाणी आपल्या दोघांच्या मध्ये एक सेपरेशन बघायला मिळते. कशा कशाच्या मध्ये ॲट्रिया आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये आपल्याला इथे तुम्हाला एक सेपरेशन बघायला मिळणार आहे बाहेरून. सो त्याला आपण म्हणणार आहे ग्रूफ. ओके. किंवा इथून बाहेरून, येस, इथून बाहेरून तुम्हाला एक ग्रूफ पाहायला मिळत आहे. ओके. सो त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज कोरोनरी सर्कस. ओके. की असं एक आतमध्ये गेलेलं थोडंसं स्ट्रक्चर पाहायला मिळणार आहे कोरोनरी सर्कस किंवा याला आपण ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रूप असं पण म्हणणार आहोत कारण दोघांच्या मध्ये आहे ते ग्रूव इज लाईक खड्डा. सो द टू ventricles आर एक्स्ट्रीमली सेपरेटेड बाय इच अदर आणि त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, एक ग्रूफ प्रेझेंट आहे दॅट इज इंटरव्हेंट्रिक्युलर सर्काय. सो दोन वेंट्रिकल्सच्या मध्ये पण एक तुम्हाला इथे बघायला मिळत आहे तर याला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे इंटरव्हेंट्रिक्युलर सर्काय की ते दोन वेंट्रिकल्सच्या मध्ये प्रेझेंट आहे. कोरोनरी आर्टरीज आणि कोरोनरी वेन्स रन थ्रू धी सर्काय आणि हे जे सर्काय आहे याच्यामधूनच कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी वेन्स जे आहेत तर ते जात असतात. ओके. तुम्हाला या ठिकाणी कोरोनरी सर्कस बघायला मिळणार आहे जे की आतमध्ये जाणारं ग्रुप आहे. नेक्स्ट अजून इथे काय बघायला मिळत आहे की आतापर्यंत आपण जे शिकलोय ते एवढंच आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे पल्मनरी ट्रंक अरायझिंग फ्रॉम द राईट वेंट्रिकल अँड ऑरोटा फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल आर प्रेझेंट ऑन द अँटेरियर सरफेस ऑफ द हार्ट. The pulmonary trunk bifurcates into right and left pulmonary artery. So basically तुम्हाला इथे राईट पल्मनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी बघायला मिळते. सो राईट पल्मनरी आर्टरी जे आहे तर ते डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जाते लंग्सकडे आणि राईट पल्मनरी वेन जी आहे तर ते ऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येते लंग्सकडून. ओके. नेक्स्ट आहे एओर्टा म्हणजे सिस्टमॅटिक एओर्टा इज डिव्हिजिबल इंटू 3 रिजन्स ॲज द असेंडिंग एओर्टा, सिस्टमॅटिक एओर्टा आणि डिसेंडिंग एओर्टा. The ligament arteriosum joins pulmonary trunk and the aortic arc. सो बेसिकली जे पल्मनरी ट्रंक आहे की जसे त्याचे दोन पार्ट्स बनलेले आहेत राईट पल्मनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी, सॉरी राईट पल्मनरी, येस ओके. जे दोन बायफर्गेशन झालेलं आहे तर ते आणि एरोटिक आर्च यांच्यामध्ये जे जॉईनिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत लिगामेंटम आर्टेरियोसम. नेक्स्ट आहे इट इज द रेमेनंट ऑफ द एम्ब्रियोनिक डक्ट कॉल्ड ॲज डक्टस एंट्रिओसिस. सो बेसिकली तुम्ही जर अजून डिटेलमध्ये एम्ब्रिओ डेव्हलपमेंट पाहिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं असेल की एम्ब्रिओमध्ये किंवा फिटसमध्ये डक्ट असतं कॉल्ड एज डक्टस अँट्रिओसिस जे की अडल्टमध्ये नाही आहे बट त्याचं एक रिमेनंट राहिलेलं आहे. ओके. सो द एओर्टिक आर्च गिव्स आउट 3 आर्टरीज. दॅट इज पहिलं आहे ते म्हणजे ब्रॅकिओसेफॅलिक आहे आर्टरी, दुसरं आहे लेफ्ट कॉमन कोरॉइड आहे आणि तिसरं म्हणजे लेफ्ट सब क्लॅविन आहे. सो द राईट आर्टरी जी आहे तर ते पण रिसीव्ह सुपिरियर अँड इन्फेरियर वेना कॅवा. सो या ठिकाणी तुम्हाला सुपिरियर आणि इन्फेरियर वेना कॅवा बघायला मिळतोय जे की कुठे जाणार आहे, राईट एट्रियम रिसीव्ह करणार आहे. ओके. सो पल्मनरी वेन्स ओपन्स इनटू द राईट एट्रियम अलॉंग विथ द डोर्सल सर्फेस ऑफ द हार्ट. सो इथे जे पल्मनरी वेन आहे, पल्मनरी वेन कुठे 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 एंटर होणार आहे तर पल्मनरी वेन मधले जे ब्लड आहे तर ते लेफ्ट एट्रियममध्ये. सो या ठिकाणी तुम्ही हार्टचे वेगवेगळे पार्ट्स बघू शकता एक्सटर्नली कसं आहे, त्यासोबतच त्याचे कुठे कुठले पार्ट्स आहेत तर ते सगळं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इंटरनल स्ट्रक्चर. आता आपण बघणार आहोत हार्टचं. ॲट्रिया, दीज आर दी थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर्स ऑफ हार्ट. दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंटर सेप्टम. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. ॲरिक्युलर किंवा ॲट्रिक्युलर सेप्टम हॅज अन ओव्हल डिप्रेशन कॉल्ड ॲज फोसोवॅलिस. सो बेसिकली हे जे डिप्रेशन आहे तर हे एम्ब्रिओनिक स्टेटमध्ये तयार होतं. काहींच्या हार्टमध्ये होल असतं असं परत तुम्ही ऐकलं असेल की सर्जरी वगैरे करावी लागते. तर हे जे होल आहे तर हे एम्ब्रिओ स्टेटमध्ये असतं का त्या मदरकडून ते सगळं येत असतं फूड मटेरियल ब्लड जे पण आहे तर ते ब्लड नॅच्युरली बट ते त्यासाठी तिथे अटॅच असतं. बट जेव्हा ते बेबी फुल्ली डेव्हलप होतं, जेव्हा एम्ब्रिओ पूर्ण तयार होईल, फिटस वगैरे तयार होईल तर तेव्हा त्या होलची काही गरज नसते किंवा त्या फोसा ओव्हॅलिसची काही गरज नसते. सो ते
बंद होतं ते होल, बट काहींचं जर उघडं राहिलं तर मग दॅट्स कॉल की हार्टला होल आहे आणि सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी वगैरे काय 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 सर्जरी करावी लागतात. ओके. सो नेक्स्ट आहे सुपिरियर वेना कॅवा, दॅट इज कॉल्ड एज प्री कॅवल, और इन्फिरियर वेना कॅवा कॉल्ड एज पोस्ट कॅवल. कोरोनरी सायनस ओपन इन टू दी राईट एट्रियम. सो या ठिकाणी हे जे आपलं राईट एट्रियम आहे, या ठिकाणी कोरोनरी, हे जे आपलं राईट एट्रियम आहे, तर या ठिकाणी जे कोरोनरी सायनस आहे तर ते ओपन होणार आहे. कोरोनरी सायनस कुठे गेलं? हां, नाही कुठे गेलं, कुठे गेलं? हां, कोरोनरी सायनस, कोरोनरी सायनस कुठे ओपन होणार आहे? राईट एट्रियममध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, yes. So opening of post caval means inferior vena cava is guarded by the Eustachian valve, while the Thebesian valve guards the opening of the coronary sinus into the right atrium. And the four pulmonary veins open into the left atrium. These openings are without any valves. सो जे आपले पर्मनरी वेन्स आहेत तर ते ॲट्रियममध्ये ओपन होत आहेत. हे आपलं लेफ्ट एट्रियम आहे आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये हे जे पर्मनरी वेव्स आहेत, वेन्स आहेत तर ते ओपन होत आहेत, बट त्यांना कुठलेही व्हॅल्व्स वगैरे नाही आहेत. ओके, कुठलेही व्हॅल्व्स नाही आहेत. व्हॅल्व्स जे आहेत तर ते या ठिकाणी ॲब्सेंट आहेत. नेक्स्ट आहे बोथ दी atria, both the atria open into the ventricle of their respective side of the atrioventricular aperture. सो हे जे ॲट्रियम आहे तर हे व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतं. ओके, हे जे ॲट्रियम आहे व्हेंट्रिकलमध्ये ओपन होतं. का तर ब्लड ॲट्रियममध्ये भरल्यानंतर व्हेंट्रिकलमध्ये गेल्यानंतरच मग ते बॉडीमध्ये जातं, बिकॉज ऑफ इश्यू ऑफ प्रेशर. कारण जर ॲट्रियममधून ब्लड पाठवलं तर इतकं फोर्सफुली जाणार नाही, पण व्हेंट्रिकलचा एरिया जास्त असल्यामुळे ब्लड तिथून जास्त फोर्सफुली ट्रॅव्हल करेल, म्हणजे जाईल. ओके. नेक्स्ट आहे the opening are guarded by the cuspid valves. सो हे जे कस्पिड वेल्व्स आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. हे आहेत कस्पिड वेल्व्स. सो हे आहेत बायकस्पिड वेल्व्स, जे की असणार आहे ते लेफ्ट साईडला, लेफ्ट एट्रियम टू लेफ्ट वेंट्रिकल. आणि हे जे ट्रायकस्पिड वेल्व्स आहेत तर ते असणार आहेत राईट एट्रिया टू राईट वेंट्रिकल. ओके, हे वेल्व्स जे आहेत तिथून ब्लड खाली यायला हे हेल्प करतात. सो हे बंद चालू होतं, जर ब्लड सफिशियंट भरलं असेल वेंट्रिकलमध्ये तर हे बंद होणार, भरायचं असेल तर हे उघडणार. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, okay, so the tricuspid valve is present in the right AV aperture आणि atrioventricular aperture, आणि bicuspid जे आहे तर त्यास mitral पण म्हणतात आणि ते प्रेझेंट आहे लेफ्टकडे. All these heart valves help in maintaining a unidirectional flow of blood. They also avoid black flow of blood. ओके, सो इथून फक्त ब्लड पुढे येऊ शकतं, वेंट्रिकल टू ॲट्रियममध्ये बॅक नाही जाऊ शकत. ओके, ब्लड फक्त ॲट्रियम टू वेंट्रिकल ट्रॅव्हल करू शकतं. सो हे फक्त युनिडिरेक्शनल ब्लड फ्लोसाठी हेल्प करतं, ब्लड रिटर्न नाही जाऊ शकत. नेक्स्ट आहे आता वेंट्रिकल्स. वेंट्रिकल्स कुठे आहेत? खाली आहेत, ज्याला आपण इन्फेरियर म्हणणार आहोत. ओके, सो these are the inferior thick walled pumping chambers of heart. The right and the left ventricle, the right and the left ventricle are separated by a interventricular septum. दोघांच्या मध्ये एक सेप्टम आहे कॉल्ड एज इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, जे की तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय, हा लाईट पिंक कलरचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ओके, हां, walls of the left ventricle is more muscular and about 3 times thicker than the right ventricle. सो लेफ्ट वेंट्रिकल जे आहे, हे जे हे राईट आहे, हे लेफ्ट आहे. लेफ्ट वेंट्रिकलची जी वॉल आहे ती तुम्ही पाहू शकता, ही जास्त थिक आहे या वॉल्सपेक्षा. आणि किती थिक आहे? 3 times जास्त थिक आहे. का तर इथून जे ब्लड आहे त्याच्यामध्ये जास्त प्रेशरने येणार आहे. सो ते प्रेशर सांभाळण्यासाठी ते जे थिकनेस आहे तर ते जास्त आहे. ओके. नेक्स्ट, so inner surface of the ventricle shows several ridges called as columnar carne or trabecular carne. Okay, so which divide the lumen of ventricle into two small pockets or fissures. The lumen of the ventricle also shows inelastic fibers called as chordae tennae. हे जे chordae tennae आहे कुठे अटॅच असतात? बायकस्पिड ट्रायकस्पिड व्हॅल्व्हला. आणि ह्याचं काम काय आहे या ठिकाणी? तर ह्याचं कोलॅप्स होऊ नये, हे जे कस्पिड आहे त्याचे कोलॅप्स होऊ नये याच्यासाठी हे काम करतात. किंवा जे वेंट्रिक्युलर वॉल आहे तर ते कोलॅप्स होऊ नये, त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग रेग्युलेट व्हावं यासाठी हे कॉर्डेन टेंडिनेस आहे तर ते काम करणार आहे, टेन्ने किंवा टेन्ने. ओके, सो द नेक्स्ट हां, द राईट वेंट्रिकल ओपन्स इंटू दी पर्मनरी ऑरोटा. सो बेसिकली हे जे राईट वेंट्रिकल आहे, कुठे गेला राईट वेंट्रिकल? हां, हे जे राईट वेंट्रिकल आहे तर हे इथे ओपन होणार आहे पर्मनरी ऑरोटामधून, इथून असं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हां, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अँड लेफ्ट वेंट्रिकल ओपन्स इन टू दी अवर्टा. ओके, सो आणि हे जे लेफ्ट वेंट्रिकल आहे तर ते कशामध्ये ओपन होणार आहे? एवोर्टामध्ये. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इच ओपनिंग्स आर गार्डेड बाय 3 सेम्युलर वेल्व्स इच. आणि जे पण हे सगळे ओपनिंग्स आपण पाहिले एवोर्टा, दोन्ही पण पर्मनरी एवोर्टा आणि एवोर्टा, त्यांच्यावरती वेल्व्स प्रेझेंट आहेत की ब्लड प्रॉपरली जावं यासाठी, ब्लड स्टॉप करणं, ब्लडचा ब्लॅक फ्लो स्टॉप करणं यासाठी. ओके, म्हणजे हे सगळे युनिडिरेक्शनल फ्लो व्हायला हेल्प करतं, रिटर्न नाही येऊ शकत ब्लड. नेक्स्ट आहे पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट.
So the heart acts as a main pumping organ of the circulatory system. The pumping action is brought about by the rhythmic contraction and relaxation of the cardiac muscle or heart muscle. Contraction of heart muscle is systole. Contraction होणं म्हणजे आपण सिस्टोल म्हणतो आणि रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसलला आपण डायस्टॉल म्हणतो. ओके, सो ही काही नावं आहेत त्या ठिकाणी पर्टिक्युलरली हार्टसाठी. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज सिस्टोल आणि रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज डायस्टॉल. अ सिंगल सिस्टोल फॉलोड बाय डायस्टॉल मेक्स वन हार्टबीट. एक सिस्टोल आणि एक डायस्टॉल मिळून एक हार्टबीट तयार करतं आणि एका मिनिटमध्ये आपण 70 to 72 टाइम्स आपले हार्टबीट्स असतात. ओके, आणि हे जे हार्टबीट्स आहेत एका मिनिटामध्ये होणारे त्याला आपण हार्ट रेट असं म्हणणार आहोत. ड्युरिंग इच हार्ट ड्युरिंग इच हार्टबीट वेंट्रिकल पंप्स अबाउट 70 ml ऑफ ब्लड. प्रत्येक जर आपण 100 ml घेतलं तर त्याचं 70% जे आहे ते वेंट्रिकल पंप करणार आहे प्रत्येक हार्टबीटच्या वेळेस, ज्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रोक व्हॉल्यूम. सो तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे, तर बेसिकली स्ट्रोक व्हॉल्यूम हे आहे की प्रत्येक हार्टबीटच्या वेळेस वेंट्रिकल किती ब्लड पंप करतं. इट इज अबाउट 70 ml ऑफ द ब्लड. इट मीन्स दॅट पूर्ण हार्टला 72 टाइम्स जेव्हा ते बीट करणार आहे तेव्हा किती पंपिंग करणार आहे, अराउंड 5 लिटर. ओके, 5 लिटर ब्लड ते पूर्ण एका मिनिटमध्ये पंप करणार आहे. कारण एका मिनिटमध्ये किती असतात, 72 बीट्स होतात, हार्ट बीट्स होतात. एका बीटला 70 ml जर ते पंप करत असेल तर एकूण 72 बीट्ससाठी ते 5 लिटर ऑफ ब्लड पंप करणार आहे. आणि 5 लिटर ऑफ ब्लड हे काय आहे, कार्डियक आउटपुट आहे. कारण एका एका मिनिटमध्ये एवढं सगळं ब्लड आपल्याला जे आहे ते पंप करून मिळणार आहे. सो इट इज कार्डियक आउटपुट. नेक्स्ट आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट. सो दी हार्ट इज मायोजेनिक. सो हार्ट मायोजेनिक का आहे असा प्रश्न खूपदा विचारला जातो की हार्ट मायोजेनिक का आहे. दॅट इज दी हार्ट इज कॅपेबल ऑफ जनरेटिंग द कार्डियक कॉन्ट्रॅक्शन. बेसिकली हार्ट स्वतः कॅपेबल आहे. कारण असं नाही की हार्टला ब्रेन आदेश देणार की तू आता पंपिंग कर आणि मग हार्ट पंप करणार, असं नाहीये. तर हार्ट स्वतःहून पंपिंग करतं. ओके, हार्टचे स्वतःचे इम्पल्स आहेत, हार्ट स्वतः इम्पल्स तयार करतो, त्याच्यामुळे आपण हार्टला मायोजेनिक असं म्हणतो. ओके, सो इंडिपेंडंट इन्व्हर्स इनपुट नर्वस इनपुट तयार करण्याचं काम कोण करतं, हार्ट करतं. इट शोज ॲटोरिथमिसिटी, म्हणजे हे कोणावरतीही डिपेंड नाहीये, ते स्वतःचं रिदम स्वतः तयार करतं. अ स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर कॉल्ड एज नोडल टिश्यू ह्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, पण ते हार्टचाच पार्ट आहे. अ पार्ट ऑफ दिस नोडल टिश्यू इज प्रेझेंट ऑन द अपर राईट कॉर्नर ऑफ द राईट एट्रियम. सो हे जे आपलं राईट एट्रियम आहे, या राईट एट्रियमच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये जे प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत एस ए नोड. एस ए नोड म्हणजे काय, सायनो एट्रियल नोड. सो ए म्हणजे एट्रियल आहेच आणि कुठे आहे, राईट एट्रियमच्या टॉपला किंवा अपर सरफेसला, अपर फेसला, त्याला आपण काय म्हणणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज एस ए नोड. ओके, नेक्स्ट, इट लाईज ॲट द बेस ऑफ ओपनिंग ऑफ द सुपिरियर वेना कॅवा. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे काय आहे, सुपिरियर वेना कॅवा आहे. सुपिरियर वेना कॅवाच्या ओपनिंगच्या खाली आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे एस ए नोड, ज्याला आपण सायनोएट्रियल नोड म्हणतो. अनदर मास ऑफ नोडल टिश्यू द मॉडिफाईड मस्क्युलर फायबर, ऑल्सो कॉल्ड एज ऑटोरिदमिक फायबर्स. अजून दुसरं जे मस्क्युलर टिश्यू आहे ज्याला आपण म्हणणार आहोत ऑटोरिदमिक फायबर्स, जे की प्रेझेंट असणार आहे कंडक्टिंग टिश्यू, जे की हार्टबीट हार्ट रेटला कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट आहे कंडक्टिंग नोडल्स प्रेझेंट आहेत. टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ एस ए नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ हीस, पकेंजी फायबर्स एक्सेट्रा. हे सगळ्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. सो कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, जे एस ए नोड आहे जे की राईट एट्रियममध्ये टॉपला किंवा अपर सरफेसला प्रेझेंट आहे, इज प्रेझेंट इन द राईट एट्रियम. इट ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर. सो हे जे एस ए नोड आहे इट विल ॲक्ट ॲज अ पेसमेकर. ओके, पेसमेकर ऑफ द हार्ट. का तर ते पॉवर जनरेटिंग आहे, अ न्यू वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड मेकिंग द पेस ऑफ द कॉन्ट्रॅक्शन. सो ते कॉन्ट्रॅक्शन स्वतः जनरेट करतं, कारण ब्रेनचा अंडर हार्ट काम करत नाही. ओके, हार्ट स्वतः काम करतं, स्वतःचे इम्पल्सेस स्वतः तयार करतो. सो एस ए नोड पासेस द कॉन्ट्रॅक्शन टू द लेफ्ट वेंट्रिकल. आता हे जे राईट एट्रियममध्ये तयार झालेले कॉन्ट्रॅक्शन्स आहेत तर ते लेफ्ट वेंट्रिकलमध्ये पाठवले जातात आणि त्यासोबतच एव्ही नोडमध्ये पण. आता हे जे एव्ही नोड आहे तर ते कुठे आहे, तर एव्ही नोड या ठिकाणी आहे. म्हणजे इथून ते कुठे जाणार आहे, कुठे जाणार आहे, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. ओके, सो एव्हीमध्ये पाठवले जातात आणि एव्हीमधून ते कुठे जाणार आहेत, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जाणार आहेत. ओके, सो एव्ही म्हणजे काय, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर. मग अशी काय होतं, सायनो वेंट्रिक्युलर, कारण ते सुपिरियर वेना कॅवा आणि ऑट्रियमच्या मध्ये होतं. आता कुठे आहे, त्या प्रेझेंट आहे ऑट्रियम आणि वेंट्रिक्युलरच्या मध्ये. सो दॅट्स वाय त्याला आपण एव्ही नोड असं म्हणणार आहोत. ओके, राईट एट्रियमच्या बेसला प्रेझेंट आहे एव्ही नोड, राईट एट्रियमच्या अपर पार्टमध्ये प्रेझेंट होतं ते म्हणजे एस ए नोड. ओके, नेक्स्ट आहे, हे काय आहे, पेस शेटर आहे. सो एव्ही काय आहे, पेस शेटर आहे, पेस शेटर ऑफ दी हार्ट, दॅट इज कॉल्ड एज एव्ही नोड. नेक्स्ट आहे बंडल ऑफ हिस किंवा टवारा ब्रांचेस स्टार्ट फ्रॉम एव्ही नोड. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बंडल ऑफ हिस कुठे आहे, तर बेसिकली या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एव्ही नोड्स पासून हे जे तयार झालेले पाहायला मिळतात, हे जे असे आलेले आहेत, हे मोठे मोठे म्हणजे जाडवाली ब्रॉडवाली जी रेड लाईन आहे तर ती आहे बंडल ऑफ हिस. ओके, सो
फ्रॉम एव्ही नोड अँड पासेस थ्रू द इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. बंडल ऑफ हिज फॉर्म्स टू ब्रांचेस, आणि हे जे ब्रांचेस तयार केलेले आहेत त्या ब्रांचेसला आपण म्हणतो परकेंजी फायबर. सो ह्या ज्या डार्क लाईन्स आहेत रेड कलरच्या, याच्यापासून ह्याच्या छोट्या छोट्या लाईट लाईन्स तयार झालेल्या आहेत रेड कलरच्या, त्याला आपण म्हणणार आहोत परकेंजी फायबर्स. ओके. सो नेक्स्ट आहे ॲज अ रिझल्ट बोथ दी वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. आणि त्याच्यामुळे काय होतं की दोन्ही जे पण वेंट्रिकल्स आहेत तर ते सायमल्टेनियसली काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. कारण दोन्हीकडे पण परकेंची फायबर्स आहेत. सो जर लेफ्ट वेंट्रिकलकडे हे गेले इम्पल्सेस गेले तर ते राईटकडे पण जाणार आणि राईट पण कॉन्ट्रॅक्ट होणार. ओके. सो लेफ्टकडून आणि राईटकडे राईट ॲट्रियम कडून आधी राईट ॲट्रियमकडे वेंट्रिकलकडे ब्लड येईल, मग ते ब्लड जाईल हार्टमध्ये, हार्टमधून रिटर्न येईल ते लेफ्ट ॲट्रियममध्ये, लेफ्ट ॲट्रियममधून जाईल राईट वेंट्रिकलमध्ये. ओके. आणि मग ते ब्लड जाईल बॉडीमधल्या सगळ्या पार्ट्सकडे. नेक्स्ट आहे sometimes valves are defective due to the abnormal or adventitious sound is heard called as heart murmuring or hissing. Okay. सो नेक्स्ट आहे वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. फर्स्ट आहे कार्डियक सायकल. आपण मगाशी बघितलं की एक सिस्टोल आणि एक डायस्टोल मिळून कार्डियक सायकल तयार होते. आणि याच्यामध्ये काय होतं, ॲट्रिया आणि वेंट्रिकल्स जे आहेत तर ते ऑल्टरनेटली कॉन्टॅक्ट होत असतात. कॉन्सिक्युटिव्ह सिस्टोल अँड डायस्टोल कॉन्स्टिट्यूट अ सिंगल हार्टबीट, म्हणजे त्याला आपण म्हणतो कार्डियक सायकल. आणि कार्डियक सायकल ही 0.8 सेकंडची असते. एक ॲव्हरेजली 72 बीट्स जे आहेत तर ते एका मिनिटामध्ये कंप्लीट होतात, आणि 72 बीट्स कंप्लीट करण्यासाठी 0.8 सेकंद लागणार आहेत. ओके. सो आता एस म्हणजे ॲट्रियल सिस्टोल. राईट ॲट्रियम जे आहे तर त्याच्याकडे डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं, आणि लेफ्ट ॲट्रियम जे आहे त्याच्याकडे ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. आता दोन्हीकडे ब्लड आल्यानंतर वेन बोथ दी ॲट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ दी ब्लड, प्रेशर आता कुठे येणार आहे, ॲट्रियावरती येणार आहे. सो वेन टू रिस्पॉन्स दिस प्रेशर एस ए नोड काय करतं, आता कार्डियक इम्पल्स जनरेट करायला स्टार्ट करतं. कारण लेफ्ट ॲट्रियामध्ये पण आलेलं आहे ब्लड, राईट ॲट्रियामध्ये पण ब्लड आले. फक्त राईटमध्ये डिऑक्सिजनेट आलेलं आहे कारण ते बॉडी करून आलेलं आहे, आणि लेफ्ट ऑक्सिजनेट आलेलं आहे कारण ते लंग्स करून आलेलं आहे. ओके. सो ड्यू टू दिस कार्डियक मसल्स इन द ॲट्रियल वॉल कॉन्ट्रॅक्ट युझिंग दी ॲट्रियल सिस्टॉल. आता हे जे एस ए नोड्स आहेत तर ते मग इम्पल्सेस जनरेट करणार, आणि जे ॲट्रियल वॉल्स आहेत दोन्हीकडचे पण तर ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत सिस्टोलमुळे. आणि ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल आता हे ब्लड कुठे जाईल, आता जर ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले तर ब्लड कुठे जायला पाहिजे, वेंट्रिकलमध्ये. तुम्हाला हे मगाशी सांगितलं की ॲट्रियामधून ब्लड पुढे जात नाही का, तर ब्लडला जे प्रेशर हवं असतं तर ते वेंट्रिकल देऊ शकतं म्हणून. सो ब्लड आता जे आलेलं आहे वेंट्रिकलमध्ये ते कुठून आलं, बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वेव्हजमधून. ॲज यू ऑल नो की बायकस्पिड वेव्स आणि ट्रायकस्पिड वेव्समधून ब्लड आले की ते परत रिटर्न बॅक नाही जाऊ शकत वरती एट्रियामध्ये. ओके. So is prevented from going back to the veins and coronary sinus by the Eustachian and the Vespasian valve respectively. So after completing systole, the atria goes into the diastole. आता सिस्टॉल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन झालं ॲट्रियाचं, सगळं ब्लड जे आहे तर ते आलेलं आहे खाली वेंट्रिकलमध्ये. तर आता मग जे ॲट्रिया आहे तर ते डायस्टॉलमध्ये म्हणजेच रिलॅक्सेशनमध्ये जातं. इन नॉर्मल कंडिशन ॲट्रियल सिस्टॉल जे आहे तर ते 1 सेकंड असणार आहे, म्हणजे एकच सेकंड फक्त ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. आणि डिस्टॉल म्हणजे रिलॅक्स किती असणार आहे, उरलेले सगळे सेकंड म्हणजे 0.7 सेकंड, कारण पूर्ण सायकल कितीची आहे, 0.8ची आहे. सो फक्त ते 0.1 सेकंडच फक्त काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट स्टेटमध्ये असणार आहे. आता आहे वेंट्रिक्युलर डायस्टोल. द इम्पल्स विच स्टार्ट फ्रॉम एस ए नोड. आता हे एस ए नोड कुठे आहे, वेंट्रिकलच्या वरती आणि ॲट्रियाच्या खाली. ओके. कुठे आहे, राईट साईडकडे. नाव रिचेस टू द एव्ही नोड. एस ए नोडचे कॉन्ट्रॅक्शन किंवा इम्पल्सेस आता एव्ही नोडकडे झाले गेले. एव्ही नोड आता एक्साइट झालं, आणि एव्ही नोड काय करणार आहे, इम्पल्सेस कुठे पाठवणार आहे, बंडल ऑफ हिसकडे. बंडल ऑफ हिसकडून कुठे जातील, परकेंजी फायबर्सकडे, आणि स्प्रेड इम्पल्सेस ऑल ओव्हर द वॉल्स ऑफ द वेंट्रिकल्स. कारण परकेंजी कुठे आहे, असं पूर्ण स्प्रेड झाले ना सगळीकडे, या ठिकाणी बारीक बारीक रेड कलरच्या वेन्स. ओके. तर सगळीकडे काय झालेलं आहे, स्प्रेड झालेलं आहे. ओके. त्याच्यामुळे सगळीकडे काय करते, इम्पल्स इथे मिळणार आहेत पूर्ण वेंट्रिकलच्या वॉलला. मग त्या वेंट्रिकलची वॉल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि सिस्टोलमध्ये जाणार आहे. सो आता वेंट्रिक्युलर सिस्टोल इथे बघायला मिळणार आहे. वेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये काय होणार आहे की जे राईट वेंट्रिकलमधलं जे डिऑक्सिडेटेड ब्लड आहे तर ते पुढे जाणार आहे, पल्मनरी ट्रँकमध्ये जाणार आहे. आणि लेफ्ट वेंट्रिकलमधलं जे ऑक्सिडेटेड ब्लड आहे तर ते जाईल एओर्टामध्ये, कारण आता ते जाणार आहे बॉडीमध्ये. ओके. सो दोन्ही पण वेंट्रिक्युलर सिस्टोल जे आहेत तर ते वेंट्रिक्युलरमध्ये सिस्टोल झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. आणि ड्युरिंग वेंट्रिक्युलर सिस्टोल ते कस्पिड वेव्स जे आहेत तर ते क्लोज राहतात, कारण ब्लड परत मागे जाऊन एट्रियामध्ये म्हणून. ओके. सो आणि इथे आपल्याला लब असा आवाज ऐकायला येतो. ओके. लब असा आवाज येतो, ऐकायला येतो, कारण आपला हार्ट लब डब लब डब लब डब लब डब असा आवाज करत असतं. सो हे जे कस्पिड वेव्स आहेत, ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड, ह्या वेव्स काय होतात, क्लोज होतात जेव्हा वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल किंवा वेंट्रिकल जेव्हा सिस्टोलमध्ये जाईल तेव्हा, कारण आपल्याला ब्लड परत एट्रियममध्ये नाही पाठवायचं आहे.
नॉर्मल कंडिशनमध्ये हे जे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आहे तर ते 0.3 सेकंड्स आहे आणि अर्थात डायस्टोल किती असेल मग 0.5 सेकंड्स असणार आहे. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेम्युलर वेव्हज जे आहेत तर ते क्लोज होतात. आता जे सेम्युलर वेव्हज आहेत ते पण या ठिकाणी क्लोज झाले, जेणेकरून पल्मनरी टँकमध्ये जे आता ब्लड गेलेले आहे किंवा ट्रंकमध्ये जे ब्लड गेलेलं आहे किंवा एरोटामध्ये जे ब्लड गेलेलं आहे ते पुन्हा येऊ नये. ओके, पहिल्यांदा काय बंद झाले का स्पीड वेव्ह, कारण जे ब्लड व्हेंट्रिकलमध्ये गेले ते आर्टेरियामध्ये येऊ नये. आता व्हेंट्रिकलमधून जे ब्लड पुढे गेलं पल्मनरी ट्रंकमध्ये आणि एओर्टामध्ये, तर ते ब्लड पुन्हा रिटर्न येऊ नये यासाठी जे सेम्युलर वेव्हज आहेत त्या ते पण बंद झाले. पहिल्यांदा आवाज आला होता डक, आता आवाज आला डक. ओके, फॉर 0.4 सेकंड्स बोथ एट्रिया आणि व्हेंट्रिकल डायस्टोलमध्ये आहेत. आता हे सगळे चेंबर्स ऑफ द हार्ट काय झाले डायस्टोलमध्ये आहेत. हे जे दोन्ही पण डायस्टोलमध्ये आहे त्याला आपण जॉईंट डायस्टोल म्हणतो, कारण इथे ना व्हेंट्रिकल सिस्टोलमध्ये आहे ना एट्रियम सिस्टोलमध्ये आहे, दोन्ही पण कसे डायस्टोलमध्ये आहेत. आणि ही जी कंप्लीट सायकल आहे सिस्टोल डायस्टोलची ही 0.1 सेकंड चालू असते. सो तुम्हाला कार्डियक सायकलचं एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाहायला मिळतं या ठिकाणी. सगळ्यात पहिल्यांदा तर एएस आहे, म्हणजे या ठिकाणी ॲट्रियमचं सिस्टॉल होणार आहे 0.1 सेकंडसाठी आणि पुढे पूर्ण सायकलभर ॲट्रियम डायस्टॉलमध्येच असणार आहे. त्याच्यानंतर 1 पासून ते 0.4 पर्यंत असे एकूण 0.3 सेकंड वेंट्रिकल सिस्टॉल होणार आहे आणि उरलेला वेळ ते डायस्टॉलमध्ये असणार आहे. शेवटी पुन्हा एकदा 0.8 सेकंड नंतर दुसऱ्या सायकलच्या वेळेस पण 0.8 to 0.9 पुन्हा एकदा ॲट्रियम 1 सेकंडसाठी सिस्टॉलमध्ये जाणार आहे आणि पुन्हा उरलेली पूर्ण 7 सेकंड्स किंवा 0.7 सेकंड्स ते पुन्हा एकदा कसं असणार आहे ॲट्रियम डायस्टॉलमध्ये असणार आहे. ओके, सो ज्या ठिकाणी दोन्ही पण डायस्टॉलमध्ये आहेत म्हणजे 4 सेकंड to 8 सेकंड पर्यंत ही जी मधली 4 सेकंद आहेत की ज्या ठिकाणी ब्लड जे आहे तर ते आता व्हेंट्रिकलमध्ये आलेलं होतं, तर ते ब्लड त्या व्हेंट्रिकलमधून कुठे गेलेलं आहे पुढे पल्मनरी ट्रंकमध्ये आणि एओर्टामध्ये. तर मग आता हे जे व्हेंट्रिकल्स आहेत ते तसे डायस्टॉलमध्ये गेले. सो असे कंडिशन की ज्या ठिकाणी दोन्ही पण डायस्टॉलमध्ये आहेत व्हेंट्रिकल पण आणि ॲट्रियम पण, तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहोत जॉईंट डायस्टॉल आणि ती असणार आहे 0.4 सेकंडची, जे की तुम्हाला इथे मध्ये बघायला मिळते. नेक्स्ट आहे राईट साइड ऑफ द ब्लड हार्ट कंटेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि लेफ्ट साइडमध्ये आहे ऑक्सिजनेटेड ब्लड. टोटल व्हॉल्यूम जे की ब्लडने पंप केलेलं आहे एका बीटमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रोक व्हॉल्यूम, जे की आहे अप्रॉक्सिमेटली 70 ml आणि पूर्ण कार्डियक आउटपुट जे आहे जे की पूर्ण 72 हार्टबीटसाठी आपण काउंट करतो. 72 हार्टबीटसाठी जे की आहे 5 लिटर किंवा 5040 ml पर मिनिट. ओके, सो इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप आउट पर मिनिट फॉर अ नॉर्मल ह्युमन बिंग. ओके, अडल्ट ह्युमन बिंग. बेबीचं नाही घ्यायचे कारण बेबीचे हार्टबीट्स जास्त असतात. नेक्स्ट आहे ब्लड वेसल. आपण ब्लड जे आहे तर ते या चॅप्टरमध्ये कव्हर करूया, या व्हिडिओमध्ये कव्हर करूया आणि मग जे ब्लड प्रेशर आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, so blood vessel, there are three main types of the blood vessels in the human circulatory system, that is arteries आहे, vein आहे, capillary आहे. So arteries, these blood vessels carry blood from heart. so याचं arteries मध्ये काय तर ए म्हणजे अवे, सो हे हार्ट पासून दूर घेऊन जातं ब्लडला. हार्ट पासून दूरकडे म्हणजे कुठे घेऊन जातं तर ऑर्गन्सकडे घेऊन जातं. ओके, त्याचे ब्रांच असतात ॲट्रिओल्स मध्ये आणि फर्दर छोटे छोटे कॅपिलरीज मध्ये हे डिवाइड होतं. कॅपिलरीज म्हणजे काय, आर्टरीज आहेत जे की प्रत्येक सेलपर्यंत घेऊन जायला एवढे मोठे मोठे वेन्स किंवा आर्टरीजचं काय गरज ना. सो दॅट्स वाय हे कॅपिलरीजमध्ये कन्वर्ट होतात. कॅपिलरीज म्हणजे लाईक धिस, जाळी अशी आहे, कुठे गेली इथे सिंग्युलरमध्ये तुम्हाला दाखवलं होतं कुठेतरी, लाईक धिस, याला आपण म्हणतो कॅपिलरीज. ओके, वाव, एवढा चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे. नाईस, सुंदर. ओके, नेक्स्ट आहे द नॉर्मली कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल दी पार्ट्स ऑफ द बॉडी. हे काय करतं, ऑक्सिजनेटेड ब्लड सगळ्यांना घेऊन जायचं काम करतं बॉडी पार्ट्सपर्यंत, फक्त पल्मनरी आर्टरी नाही करत. पल्मनरी आर्टरी काय काम करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते कॅरी करायचं काम करते. ओके, का तर तुम्ही जर इथे बघितलं पल्मनरी आर्टरी कुठे आहे, कुठे. सो या ठिकाणी आपली पल्मनरी आर्टरी कुठे, हा राईट पल्मनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी, आर्टरी ह्याचं काम काय आहे तर डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणं. कारण ही कुठे जाते, ही इथून जाते लंग्सकडे आणि ही इथून जाते लंग्सकडे. ओके, सो बेसिकली त्याच्यामुळे हे काय करते की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते याच्यामध्ये कॅरी होतं. नेक्स्ट आहे दे आर सिच्युएटेड डीप इन द बॉडी except a few like the radial, branchial, femoral, etc., which are superficially located. सो टीएस जर आपण घेतला आर्टरीचा तर त्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला मिळतं, 3 लेयर्स आहेत, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिया मीडिया आणि ट्युनिया इंटिमा. ओके, 3 लेयर्स आहेत, एक्सटर्ना, इंटिमा आणि मीडिया. सो आता आउटमोस्ट लेअरला आपण अर्थात एक्सटर्ना म्हणणार आहोत, जे की थिक असणार आहे, कोलॅजन फायबरची बनलेली आहे. ट्युनिका मीडिया जी आहे तर ती स्मूथ मसलची बनलेली आहे आणि इलास्टिक फायबरची आहे. थिक मस्क्युलर अँड इलास्टिक लेअर मेक्स दी ॲट्रियल वॉल पल्सटाईल अँड दी इंटरमोस्ट ट्युनिका जी आहे तर ती सिंगल लेअरची बनलेली आहे.
फ्लॅट कॉम्पॅक्ट इंडोथेलियम सेल्स सराउंडिंग द ल्युमेन. द अँग्युलर मार्जिन जी आहे तर ती त्याला ते काय दाखवणार आहेत, टेसलेशन्स दाखवणार आहेत. सो इथे तुम्ही जर पाहिलं टीएस ऑफ आर्टरी, तर टीएस ऑफ आर्टरीमध्ये आपल्याला छोटंसं ल्युमेन पाहायला मिळते, बट याचं लेअर खूप थिक आहे. लेअर थिक असण्याचं कारण हे आहे कारण ब्लड खूप जास्त प्रेशरने फ्लो होत असतं बॉडीकडे. सो ते सगळं प्रेशर सांभाळण्यासाठी थिक लेअर असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे वेन्स. वेन्समध्ये तुम्ही ल्युमेन पाहिलं तर खूप जास्त आहे, कारण डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जायचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे थिन वॉल्ड आहे आणि याचा वॉल खूप छोटा आहे, कारण याला एवढं प्रेशर नाही घेऊन जायचं आहे. ओके. अगेन या ठिकाणी पण एक्सेप्ट पल्मनरी वेन सगळे काय करतात, डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात. नेक्स्ट आहे पोर्टल वेन आहे इथे एक. सो अ पोर्टल वेन, ज्याला की आपण हेपॅटिक वेन पण म्हणतो, हेपॅटिक पोर्टल वेन म्हणतो, हे अदर वेन्सपेक्षा डिफरंट आहे, कारण इट स्टार्ट्स ॲज अ कॅपिलरीज फ्रॉम वन ऑर्गन अँड इट कॅपिलराइज इन दी सम इंटरमिडिएट ऑर्गन्स, फॉर एक्झाम्पल लिव्हर, बिफोर टेकिंग द ब्लड टुवर्ड्स दी हार्ट. म्हणजे ब्लड कुठून कुठे जायला पाहिजे, ऑर्गन्समधून हार्टकडे जायला पाहिजे, कारण हे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे. तर डिऑक्सिनेटेड ब्लड ऑर्गन्सकडून हार्टकडे घेऊन जाण्याआधी हे ब्लड कॅपिलरीजमध्ये जातं एका ऑर्गनपासून, मग त्याच्यानंतर हार्टकडे जाण्याच्या आधी ते लिव्हरकडे जातं. सो डायरेक्टली ब्लड हार्टकडे झालं पाहिजे होतं, बट नाही जाते. सो याचे इंटरमिडिएट ऑर्गन हिने घेतलेलं आहे ॲज अ लिव्हर, तर त्याच्यामुळे याला आपण हेपॅटिक पोर्टल वेव असं म्हणतो. ओके. सो हिस्टॉरिकली द वेन ऑल्सो शो द 3 लेयर्स लाईक आर्टरीज, ट्युरिक, एक्सटर्नल, मीडिया आणि इंटरनल, पण ते खूपच छोटंसं आहे, म्हणजे खूप थिन आहे. ओके. त्यासोबतच आपल्याला वेन्समध्ये इंटरनल वेव्स किंवा इंटरवल्स पाहायला मिळतात, कारण ब्लड जे आहे तर ते फ्लो होतं प्रेशरने, आणि वेव्स जे आहेत तर ते परत येऊ नये ब्लड हे प्रिव्हेंट करतं. ओके. सो वेन्समध्ये आपल्याला वेल्स पाहायला मिळतात, बट आर्टरीमध्ये असे कुठलेही वेल्स नाही आहेत, कारण आर्टरीमध्ये ब्लड पुढे जायचं असतं आणि वेन्समध्ये ब्लड मागे चाललेलं आहे हार्टकडे. ओके. सो खालून वर ब्लड चालले वेन्समध्ये, आणि आर्टरीजमध्ये ब्लड वरून खाली येते, सो त्याला काही मागे जायचा प्रश्नच नाही आहे. त्याच्यामुळे फक्त वेन्समध्ये वेल्स असतात. सो व्ही फॉर वेन्स, व्ही फॉर वेल्स. नेक्स्ट आहे कॅपिलरी. कॅपिलरी एक नेटवर्क आहे वेसल्सचा, ब्लड वेसल्सचा, खूप थिन आहे, आणि सिंगल लेअर ऑफ स्क्वामस एपिथेलियम टिश्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, आणि ते पण बेसमेंटवरती रेस्ट असणार आहे. याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल केले जातं. वॉल्स ऑफ कॅपिलरी एक सिंगल वॉल तयार करतात, सिंगल लेअर तयार करतात, आणि याच्यामध्ये जे ब्लड आहे तर ते खूप सारं प्रेशरने फ्लो होत असतं. नेक्स्ट आहे या, आणि याच्यामधून जे WBCs आहेत ते इझिली पास आउट होऊ शकतात. त्यांच्या मुवमेंटला आपण डायबेटिस म्हणतो, हे आपण आधी पण पाहिले. नेक्स्ट आहे पल्स. पल्स म्हणजे काय, सिरीज ऑफ प्रेशर वेव्ह दॅट ट्रॅव्हल थ्रू दी आर्टरीज ड्यू टू दी व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. सो व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शनमुळे जे प्रेशर ट्रॅव्हल होणार आहे आर्टरीजमधून, तर त्याला आपण पल्स म्हणणार आहोत. इट इज द स्ट्रॉंगेस्ट इन आर्टरीज क्लोजर टू दी हार्ट. हार्टकडे पल्स जास्त असतं, आणि ग्रॅज्युअली हार्टच्या अवे जाणार तर ते वीक बनणार, कारण प्रेशर कमी कमी होत जातं. इट कॅन बी फेल्ड इझिली इन द आर्टरीज लाईक रेडियल आर्टरी, जे की आपल्या वेस्टमध्ये आपण बघतो ना, पल्सेस आपले चेक करतो आपण. ओके. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोरॉइड आर्टरी पण आहे, ते तुम्ही जर गळ्याला हात लावला तर गळ्यामध्येही तुम्हाला ठोके ऐकू येतात. ओके. म्हणजे गळ्यामध्ये नाही ऐकूया, म्हणजे गळ्याच्या आसपास तुम्ही जर या ठिकाणी हात लावला तर तुम्हाला कुठेतरी ठोके ऐकू येतील. So the pulse can felt by a particular location of the body. All locations where the pulse can be felt are shown in the figure. ओके. सो फेशियल ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, टेम्पोरलमध्ये तुम्हाला इथे इथे तुम्ही डोक्याची तिथे थोडंसं पाहिलं तर ते खड्डा आहे. ओके. सो त्या ठिकाणी पण तुम्हाला हे बीट्स पल्सेस बघायला मिळतात. कॅरोटिडमध्ये बघायला मिळतात तुम्हाला, तुमच्या वेस्टवरती बघायला मिळतात, फेमोरेलमध्ये आहे, पोपिटेलमध्ये आहे. सो या सगळ्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे पल्सेस आहेत तर ते बघायला मिळतात. सो हे पल्स पॉईंट्स आहेत. सो तुम्ही जर पाहिले तर ECGच्या वगैरे वेस वगैरे, हे जे वेस्ट आहे आपलं तर हे वेस्ट. ओके. ब्रिस्ट आणि ब्रिस्ट सोबतच हे जे अँकल्स आहेत तर या ठिकाणी ECGचे ते क्लॅप्स जे आहेत ते लावले जातात, कारण हे पल्स पॉईंट्स आहेत. पल्स रेट इज इक्वल टू दी हार्ट रेट. पल्स रेट हा हार्ट रेटशी इक्वल आहे. ओके. सो पल्स रेट इज हायर दॅन नॉर्मल जर असेल तर त्याला आपण टॅकिकार्डिया असं म्हणणार आहोत, आणि स्लोअर असेल तर ब्रेडिकार्डिया म्हणणार आहोत. ओके. पल्स रेट जास्त असणं म्हणजे 100 बीट्स पर मिनिट असं जर असेल तर ते टेकार्डिया आहे, आणि कमी असेल तर 60 बीट्स एवढं असणार आहे. मधलं किती आहे, 72 बीट्स वगैरे आपलं ॲक्च्युली असायला पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे ब्लड प्रेशर, जे की आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.